सर तुमच्याकडे WWF मधले काही रेसलर्स आले होते? हो. काय आहे ती गोष्ट? 2002 साली इंडिया टूरला WWE रेसलर्स आले होते. त्यांना ट्रीटमेंट द्यायचा मौका मिळाला. जिथे त्यांचं जे मॅच असते, जिथे ते शो करतात, त्याच्या बॅक साईडला आम्ही कम्प्लीट सेटअप केला होता आणि तिथे त्यांना कायरोप्रॅक्टिक, ॲक्युपंक्चर आणि वेगवेगळे मसाज ते जनरली सेटअप ठेवायला लागतो, फिजिओथेरपी वगैरे. त्यांचा एक जो चीफ रेफरी आहे चार्ल्स रॉबिन्सन म्हणून, तर त्याला अंडरटेकरची लात बसली होती मांडीला आणि त्याचा मांडीचा स्नायू समोरचा दुखावला होता, क्वाड्रिसेप मसल, आणि त्याला चालता येत नव्हतं. तो लंगडत माझ्याकडे आला आणि मला म्हणाला की असं असं आहे, बघता का म्हणून. म्हटलं ठीक आहे बघ. मग मी त्याला पाहिलं तर त्याला बऱ्यापैकी रेक्टस फेमोरिसचा जो मसल आहे तो त्याचा अफेक्टेड होता. मग मी त्याला ॲक्युपंक्चर केलं फेशिया आणि काही मॅन्युअल स्टिम्युलेशन दिलं त्याला. तर ते केल्यानंतर त्याला लगेच उतरलं. म्हटलं मला बरं वाटायला लागलं. तो आश्चर्यचकित झालं. मी 6 महिने ट्रीटमेंट घेतोय आणि मला पहिल्यांदा बरं वाटलं. तर मला गुरु इच्छा, गुरुचं कृपा आहे म्हटलं. तर त्याने आज जाऊन सगळ्यांना सांगितलं आणि मग माझ्याकडे सगळे रेसलर्स यायला लागले. मग त्याच्यामध्ये ट्रिपल एच आला, केन आला, बुकर्टी आला, रॉब वॅन्डम आला, रेवन आला, टेस्ट आला, असे सगळे एक रेसलर 14 रेसलर्स रांगेत आले आणि सगळ्यांना काही ना काही प्रॉब्लेम मध्ये आराम मिळायला लागला. तर ही खूप मोठं काम आपण त्यावेळी केलं आणि याची बातमी टाइम्स ऑफ इंडियामध्ये सुद्धा आली. त्यांचा जो चीफ फिजिओथेरपिस्ट डॉक्टर होता तो मला भेटायला आला आणि तो म्हणाला की असं काय केलं तू, यांना बरं वाटायला लागलं की म्हणे इंडियामध्ये सुद्धा अशा प्रकारचे काही टॅलेंट आहे, हे आम्हाला पाहायला मिळालं. आम्हाला खूप बरं वाटलं. तर ते खूप छानपैकी आपल्याला संधी मिळाली होती की त्यांची सेवा करायची.